बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये जरे, कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग, जातपात धर्म काढूच नये. संत तुकाराम महाराजांच्या काळामध्ये जातपात धर्म याची व्याप्ती वेगळी होती. माणसं अन्नासाठी आणि मान सन्मान मिळवण्यासाठी धडपडत होती. भूक आहे तेवढी खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती, आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणं ही आपली संस्कृती. आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात असायला हवी. तुमचे जर डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल, पण तुमची जर जीभ गोड असेल तर पूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल. असं म्हणतात, छत्री पाऊस थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण लढण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. हे योगी, अरे किती वेळ लागतोय तुला? दादा वेळ लागतोय. होतंय का नाही? होतंय होतंय. तुझ्या बाजूला रस्त्यात लावायची जागा आहे काही? तू कोण रे जहागीरदार? एवढंच वाटतं ना स्वतःचा रस्ता सोबत घेऊन फिरायचं. इथं माझ नको दाखवू, चल निघ चल. तुझ्या आता तू कोणाशी बोलतोय कळतं का तुला? हा, आवाज खाली करून बोलायचं, कळलं का? कसं लाल दिवा आहे गाडीला? आमदार आहेस, खासदार आहेस, आज कोणाला दाखव. कशाला भांडण करते काय कळत नाही. छोटं छोटं कर का बाजू. आहेत का देशमुख महाराज? कोण? रामकृष्ण हरी, या जाधव महाराज या. सकाळीच फोन केला मी तुम्हाला. रामकृष्ण हरी, बसा बस. गणपत पाटलांचं कळालं, तुमचा फोन आला, मी जाऊन आलो. दीदीला पाणी सांग. त्यांचा तो पोरगा धैर्य असेल, लय अडदंड आहे. त्याचं लग्न झालंय, सोन्यासारखी बायको आहे, 2 पोरं आहेत, तरी बायकांचा त्याला लय नाद. तरीच माझ्या मुलीकडे लांडग्यासारखा पाहत होता. काय केलं का त्यांनी? अहो, इथं वाघासारखा बाप बसलेला आहे. हिंमत आहे की त्याची माझ्या पोरीला हात लावायची. वेळ आली ना तो उभा कापून टाकीन. त्याचा बाप एवढा देवासारखा माणूस माझ्या अडचणीच्या वेळी धावून आला, आणि हा आलाय का वसूल करायला? आता येऊ देच, बघतो त्याला. ओ देशमुख महाराज, निष्ठावंत वारकऱ्याच्या तोंडी ही भाषा योग्य नाही वाटत. काळजी करू नका, तो काही करणार नाही. माझा एक मित्र आहे, आमदाराचे पिये त्याच्या ओळखीचे आहेत. एकदा त्यांच्या कानावरती घालतो, तेवढीच काहीतरी मदत होईल आपल्याला. महाराज, आमचं काही नाही, आम्ही काय उद्या म्हणलं तर वाडाखाली करू. आणि पोरं सोन्यासारखी पोरं, आभाळ एवढं संकट डोळ्यापुढे उभं राहील. आमच्या याच्यावरती आसक्तीच नाही. बापाने काय करावं की पोरं काय करावं करतो, पण उद्या काही घडलं तर काय करायचं? नाही नाही, असं काही होणार नाही. बघू, आपण काहीतरी मार्ग काढू. येतो. रामकृष्ण रामकृष्ण. येतो. ताई, परत आपल्याला दुसऱ्या घरी राहायला जायचं नाही रे बाळा, बाबा काढतील ना काहीतरी मार्ग. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी मोक्ष सदा. पाही मोक्ष सदा. नारायण उच्चार, नारायण उच्चार रिग नाही.
नाही का कळी कळी काळाचा रिग नाही. हा तेथे कळी काळाचा रिघ नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. आलं बरोबर. नारायण 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 हरी उच्चार नामाचा. नारायण हरी उच्चार नामाचा. कळी कळी नाही 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 येथे कळीचा रिग नाही. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिघ नाही. योग्या पुस्तकात बघितलं की सगळं लक्षात राहतं, पण ते पुस्तक ठेवलं की सगळं लक्षातून जातंय. अरे दादा थोडी एनर्जी घे म्हणजे सगळं लक्षात राहील. योग्या तुला काही चेष्टा सुस्ती का रे? नाही मला पण काय आठवत नसलं ना मी पण थोडी एनर्जी घेतो म्हणजे माझं सगळं लक्षात राहतं. परत जर एनर्जीचं नाव काढलं तर ना तुला टाकीवरनं फेकून दे ना. अहो दादा एक सांगू का, माझी आजी पण आहे ना असंच करती. ती पांडुरंगाच्या समोर आहे ना उभी राहती, त्या मनातल्या सगळ्या गोष्टी पांडुरंगाला सांगती आणि काही दिवसांनी पूर्ण पण होतात हो त्या. मला काय वाटतंय तुम्ही पण तसंच करा. पांडुरंग तुम्हाला नक्की मदत करेल. काय बोलतो आईला? एवढी म्हाताऱ्या माणसाची इच्छा पूर्ण होती म्हणल्यावर आपली बी होईल. जुने लोक काय खोटं सांगतात होय? हा करतोच. गुड मॉर्निंग. तुला देव म्हणू सखा म्हणू मित्र म्हणू मला काय बी कळत नाही. मी ठरलो इंजिनियर माणूस. आपल्याला टेक्निकल सगळं जमतंय, पण हे असलं इमोशनल बोलणं आपल्याला कधीच जमलं नाही. पण मला एका गोष्टीसाठी तुझी मदत पाहिजे. एवढे प्रयत्न केले तरी बी तो हरिपाठ काय लक्षात राहत नाही. आजपर्यंत मी कधीच मंदिरात आलो नाही का कुठल्या देवाच्या पाया बी पडलो नाही, पण जशी ज्ञानदा भेटली तशी मला देवाची गोडी लागली. भले मी नामस्मरण भजन केलं नसेल, पण मी शपथ घेऊन सांगतो आजपर्यंत आपण कोणाचंच वाईट केलेलं नाही. ज्याला गरज पडली त्याच्या मदतीला गेलो. जो तहानलेला आहे त्याला पाणी दिलं, जो भुकेलेला आहे त्याला खायला दिलं. आणि तशी बी लोक म्हणतातच की हे सगळं केलं म्हणजे देवाची पूजा केल्यासारखंच असतं. फक्त एकच सांगतो, मला माझ्या ज्ञानदा बरोबर लग्न करायचं. त्याच्यासाठी मला फक्त लागल ती मदत कर. तुझ्याकडे जास्त काही मागत नाही, पण जाता जाता एकच सांगतो, माझं तेवढं हरिपाठाचं बघ. प्रसाद प्रसाद अहो प्रसाद. ज्ञानदा एक मिनिट, मला जरा तुझी मदत पाहिजे. कसली मदत? ते हरिपाठ किती वाचला तरी लक्षातच राहत नाही. त्याच्यासाठी काही ट्रिक्स सांगशील का? कसं आहे ना, माऊली पसायदानामध्ये एका ठिकाणी सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. खळ म्हणजे ज्या व्यक्ती वाईट प्रवृत्तीच्या आहेत त्यांच्यामधील वाईट प्रवृत्ती नष्ट होऊन चांगल्या प्रवृत्तीमध्ये परावर्तित व्हावी, आणि याची फलश्रुती म्हणजेच सर्वच व्यक्ती सर्वांचे मित्र व्हावे. हे साधं मागणं आहे माऊलींचं. त्यामुळे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायलाच पाहिजे. हरिपाठ म्हणताना डोळे बंद करून भगवंताशी मनाने एकरूप होणं, आपल्या प्रत्येक श्वासात भगवंत असल्याचा भास होणं, आणि मग हरिपाठ म्हणायला सुरुवात करणं. हा एकच सिद्धांत आपण वापरला तर माऊली स्वतःच आपल्या तोंडून हरिपाठ म्हणून घेतात. हा माझा अनुभव आहे. अहो त्या हरिपाठाचं ठीक आहे, हरिपाठाचं सगळं ठीक आहे, पण एकरूप कसं व्हायचं? दादा काय रे, आज ज्ञानदा भेटली होती. अरे वा, काय म्हणाली? काय बोलली का तुझ्याशी?
नाही ते हरिपाठाविषयी बोलत होती, मंदिरात गेलतो ना. हरिपाठाचं राहू दे रे, लग्नाविषयी काय बोलली का? काय दादा, लग्नाविषयी ती कशी बोलत? ती मला त्या हरिपाठाविषयी सांगत होती. मला म्हणली देवाशी एकरूप झालं ना की माऊलीच आपलं तोंडून हरिपाठ बोलून घेतात. मग म्हटलं असं कसं होईल? तर म्हणते देवाशी एकरूप व्हावं लागतं त्यासाठी. मला प्रश्न पडलाय दादा, देवाशी एकरूप कसं व्हायचं? ए बाबा, असले प्रश्न नको मला विचारू. आहे ती पिऊन उतरायची. अजून एक पेक घ्यायला लागेल मला. तू टेन्शन नको घेऊ. मी महाराजांना बोलू का लग्नाविषयी? आमच्या ना? हा, तुमच्यात. हा. अहो पण त्या हरिपाठाचं काय करायचं? अरे जाऊ दे ते हरिपाठाचं. अरे कोणीतरी म्हणलंय ना, किसी चीज को अगर शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने के लिए जुट जाती है. तू टेन्शन नको घेऊ रे. झोप निवांत. तुझा बाप आहे ना, झोप आता शांत. उद्या बघू आपण. दादा पण ना, एक पेक जास्त झाला की डायरेक्ट पिक्चर मध्ये बसतात. शाहरुख खान सारखं. आता हा काय पिक्चर आहे रे? माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे की ह्या आयुष्यात असतो. देवाचे द्वारे भाषण भरी. ए पोऱ्या, घे ना बिना पटकन. दररोज सांगावं लागतं का रे? ते घ्या, माईक लावून घ्या सर्वजण. ए मुक्ता, इकडे तिकडे कुठं फिरत आहे? सर्वांना बसून घ्या जागेवरती. रामकृष्ण हरी महाराज. काल तुमच्याविषयी जरा गैरसमज झाला होता. लोकांनी मला जरा वेगळं सांगितलं. खरंच मी तुमची माफी मागतो. ए करा ना सुरू. तुम्ही काय इकडे पाहता? मला जरा आमच्या नागेशबद्दल बोलायचं होतं. पोरगा हुशार आहे, IT इंजिनियर आहे आणि नोकरीला पण आहे, निर्व्यसनी आहे. त्याच्या लग्नाबद्दल थोडं बोलायचं होतं. हरिपाठाचं कुठपर्यंत झालं? म्हणाल ना, तो हुशार आहे, कॉलेजमध्ये पहिला येत होता. तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त लग्नाचं बघ. ज्ञानदा, आजचा हरिपाठ नागेश घेईल. तू माईक त्याच्याकडे दे. नागेश, घाबरू नकोस, बिंदास बोल. काय घाबरू नको दादा, माझा अजून हरिपाठ पाठ नाही झालेला. अरे रात्री तर तू म्हणालच ना की देवाशी एकरूप झालं की तुला माऊली सगळं म्हणून घेतात म्हणून. तेच विचारत होतो तुम्हाला. म्हण आता होईल बरोबर. ए पुढा, चला करा सुरू करा हरिपाठ. विचारत होतो पुढा लवकर. लग्न जुळवायला आले, कमवायला आले, डायरेक्ट म्हणतात म्हणून की तो हरिपाठ. काय करू माऊली, आता तुम्हालाच काहीतरी मदत करावी लागेल. आता एक ग्रुप कसं व्हायचं हे माहिती नाही, पण प्रयत्न केल्याशिवाय पर्याय नाही. हरिपाठ सुरू झाला. आला इंटरव्ह्यू, पाया पडला आणि डायलॉग पडला. मला तुमच्या पोरीबरोबर लग्न करायचं. बरं वाटलं. आता मी काय मुक्तिचारी साधी एल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. जय जय